हे बघा, वस्ताबाजी कोणी करू नये. आपल्याला जेवढा आनंद आहे तेवढं एका बाजूला दुःख आहे. या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अमृतरूपी आरक्षण धनगरांना दिलंय, धनगरांच्या भोळेपणाचा अडाणीपणाचा फायदा घेत ते कैद करून ठेवलं होतं. ते मुक्त करून धनगरांचं कल्याण व्हावं म्हणून 17 सप्टेंबरला जालन्याला एक लढा आम्ही सुरू केला होता. आणि मुंबईला येण्याची एक कल्पना आमची होती की या आझाद मैदानातून त्या अमृतरूपी आरक्षणाची मुक्तता व्हावी. आता अमृत आमच्या लेकरांना आज मिळालं नाही, पण तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण हे सगळे या ठिकाणी आता विधान परिषदेचे सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब असतील, समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील साहेब, होळकर घराण्याचे वंश भूषण सिंहराजे होळकर, आमदार गिरीश भाऊ महाजन, खासदार रामरावजी वडकुते साहेब, आमदार गोपीचंद भाऊ पडळकर आणि आमचे ज्यांचं आयुष्य या चळवळीत चाललं असे कितीतरी लढवय्ये या ठिकाणी माजी आमदार रमेश भाऊ शेंडगे साहेब, या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आज या लोकांची जी चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं खरं म्हणजे आमची चर्चा मुख्यमंत्री महोदयांसोबत झाली होती. आणि त्या दिवशी आम्ही तेच बोललो होतो की साहेब तुम्ही ठरवा, तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे, फक्त आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे हीच आमची एक अट होती. आणि आम्ही प्रण केला होता की शेवटच्या श्वासापर्यंत तो लढा लढू आणि तो लढा अजूनही चालूच आहे, आम्ही थांबणार नाही. आता गिरीश भाऊंनी सगळी जबाबदारी घेतली, जोडीला राम शिंदे साहेब महाराज आहेत, गोपीचंद भाऊ आहेत, खासदार वडकुते साहेब आहेत. तर निश्चितपणे मला असं वाटतं की आता आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणून या सर्वांच्या खरं म्हणजे यांनी काही विनंती करावी इतका मी मोठा नाही इथं, परंतु या सगळ्यांच्या भावनेचा आदर करत त्यांचा विचार किंवा त्यांची सूचना सुद्धा आमच्यासाठी आदेशच आहे, कारण हे सगळे मोठे लोक आहेत. तर या सगळ्यांच्या आदेशानं आज या ठिकाणी मी माझं 10 दिवस सुरू असलेलं उपोषण स्थगित केलंय. आणि खरं म्हणजे ही आनंदाची गोष्टही आहे, पण आता ती माझ्यासाठी आनंद नाही. कारण दुर्दैवानं मी म्हणलो होतो की इथून आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा निर्णय घेऊन जाईल, नाहीतर माझी डेड बॉडी मुंबईच्या बाहेर जाईल. तर आता जिवंत जाईल इथून, पण माझ्या घरीच एक डेड बॉडी आज आली, त्याला इलाज नाही काही आता, तरी सगळे आले. सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. मी बाहेर घेतो म्हणा. हे बघा, आपण आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येते की आदरणीय दीपक भाऊंच्या सासऱ्यांचं देहावसान झालेलं आहे, आत्महत्या झालेली आहे. त्रागा करून डिप्रेशनमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येते की जायच्या अगोदर आपण त्यांच्या सासऱ्यांच्यासाठी कृपा करून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद.